या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 6व्या दिवशी मंडलिक शिवसेना आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडी राजेश समरजितसिंह घाटगे गट यांच्यातर्फे फॉर्म दाखल करण्यात आले. आज शिवसेना शिंदे पक्षातर्फे शक्ती प्रदर्शनाद्वारे फॉर्म भरण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच उद्या रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी देखील फॉर्म भरण्यासाठी नगरपालिका कार्यालय सुरू राहणार असल्याचं निवडणूक अधिकारी यांनी सांगितलं. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्यामुळं इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मुरगुड नगरपालिका परिसरामध्ये गर्दी केली होती. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी आज शिवसेना शिंदे गटातर्फे रेखा आनंद मांगले, सीमा शिवाजी चौगुले, अपूर्वा अरुण मेंढके, वैशाली विक्रम गोधळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तासिनीम राजेखान जमादार, जबीर फिरोज खान जमादार यांचे फॉर्म दाखल झाले आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी तब्बल 87 फॉर्म दाखल झाले आहेत. युतीची घोषणा अद्यापही न झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात येत आहेत. माघारीनंतरचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं दिसून येत आहे. अनेक उमेदवार व त्यांच्या गटांनी ताशा व हलगी यांच्या तालावर घोषणा देत शक्ती प्रदर्शन केलं. निवडणूक ज्वर वाढत चालला असून वाद्य आणि घोषणांमुळे परिसराला यात्रेचं रूप प्राप्त झालेलं दिसलं. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा अपुरा पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारांचे समर्थक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांच्यात बंदोबस्तावरून वादावादीचे प्रसंग सुद्धा पाहायला मिळाले. वेगवेगळ्या गटांचे सहभाग या गर्दीत असले तरी परस्परात मात्र सलोख्याचं वातावरण दिसून येत होतं. गटांची युती कशी होईल यात अजून देखील संभ्रमावस्था असल्यानं सध्या एकेका जागासाठी 4-5 उमेदवारी अर्ज भरताना दिसत आहेत. TV नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.